आयोजन काय? मला आज बॉडी डोनेट करायची आहे. अच्छा, म्हणजे देहदान करायचं हा, आहे? देहदान करायचं. हो, पण तुमचं वय काय आहे? माझं वय 72 वर्ष आहे. अच्छा, म्हणजे 72 वर्षी तुम्ही डोनेट करणार हो बॉडी? हो हो. म्हटलं आता काय झालंय, आयुष्यात पाहिजे तेवढं जगितलेलं आहे आणि यानंतर आपण गेल्यानंतर आपला देह सुद्धा इतरांच्या उपयोगी पडावा. डॉक्टरने त्याच्यावर चिरफाड करून माझा देह कसा होता हे विद्यार्थ्यांना सांगावं आणि चांगले डॉक्टर्स होते. हा. पण मला वाटतं तुम्ही दूरदर्शनवर निर्माता म्हणून काम केलं आणि बॉडी डोनेशनवर सुद्धा तुम्ही काही लघुपट तयार केलेले आहेत. खूप खूप कार्यक्रम केले, लघुपट केले. अच्छा, म्हणजे ते संस्कार तुमच्यावर आहेत. Yes. बरं, तुम्ही बॉडी डोनेशन करणार हो. आहे ते तुम्ही पब्लिकला सुद्धा सांगूया आपण. हो. बघितलं, आमचे हे दीपक शेडगे साहेब वयाच्या 72व्या वर्षी बॉडी डोनेशनचा फॉर्म भरत आहेत. वा वा वा, तुमचं खरंच अभिनंदन. पण हे एक आहे, जेव्हा तुम्ही एक्सपायर्ड व्हाल, जेव्हा तुम्ही तुमचा देह हा 6 तासाच्या आत या हॉस्पिटलमध्ये आणला पाहिजे किंवा तो शीतपेटीमध्ये ठेवला, किती वेळ शीतपेटीमध्ये ठेवून नंतर आणलं तरी चालेल, किंवा आमच्या 9 ते 4 या दरम्यान तुम्ही आणलं तर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये येऊ शकता, किंवा मग बाकीच्या वेळेत तुम्ही जर आणलात तर तुम्ही आमच्या कॅज्युअल्टीमध्ये आणून तो तुम्ही आमच्या मॉर्चरीमध्ये ठेवून मग दुसऱ्या दिवशी आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करतो. खरंच मला खूप आनंद झाला. तुम्ही दीपक शेडगे साहेब तुम्ही बॉडी डोनेशन करताय. पण आणि सर, आजचा दिवसच मी का निवडला माहितीये का? आज 4 जुलै माझे जे मोठे भाऊ होते, काय नाव? कमल शेडगे. अच्छा, म्हणजे ते कॅलिग्राफर. कॅलिग्राफिस्ट. अच्छा. ते त्यांचा आज 5वा स्मृतिदिन. त्या स्मृतिदिनाच्या प्रित्यर्थ मी हे माझं देहदान करण्याचा आजचा दिवस निवडला. अच्छा अच्छा, बरं. तुमचा हा फॉर्म संतोष सरांनी भरलेलाच आहे. असा फॉर्म असतो. ह्या फॉर्ममध्ये एक फोटो लागतो आणि त्याच्या खाली 2 आपले नातेवाईक, रक्ताचे नातेवाईक, म्हणजे आपले घरातले जे आई वडील बहीण भाऊ जे रक्ताचे नातेवाईक आहेत त्यांची सही लागते. ही सही केल्यानंतर तुम्हाला असं एक कार्ड दिलं जातं. हे कार्ड तुम्ही खिशात ठेवायचं किंवा बाहेर सगळ्यांना सांगायचं की माझं जर मी एक्सपायर झालो तर माझा देह तुम्ही KM हॉस्पिटलला किंवा कुठल्याही रुग्णालयाला तुम्ही डोनेट करायचा, हे विसरू नका. खरंच तुम्ही इथे आलात आणि डोनेशन केलं आणि हा फॉर्म भरलात, असंच तुम्ही दुसऱ्यांनाही सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा घ्या तुम्हाला कार्ड. आपण सुद्धा माझ्यासारखंच देहदान करा. देहदान विषय जनजागृती करा आणि जेणेकरून तुमचा देह आहे तो तुमच्या मृत्यूनंतर देखील लोकांच्या, समाजाच्या उपयोगी पडेल अशा पद्धतीने देहदान करा आणि या चराचरातून मुक्त व्हा. एक स्लोगन आहे, सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे देहदान. श्रेष्ठ दान देहदान, श्रेष्ठ दान देहदान, श्रेष्ठ दान देहदान. देहदान करा, देहदान करा. नमस्कार. जातानाही गायन मी गाणे आनंदाचे, गाणे प्रेमाचे.